श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कित्येकदा तू आपल्या जीवनात ते असे स्वप्न रंगवतोस ज्यासाठी तू माझी वारंवार प्रार्थना देखील करतोस. तुझं भाग्य उजळणार आहे. तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आहे. म्हणूनच आज तुझी स्वामी आई तुझ्या पुढे उपस्थित आहे. तुझ्या मुलांवर मी संरक्षण करतो. तुझ्या घरावर, तुझ्या कुटुंबावर माझी सतत नजर आहे. कोणताही संकटाचा आणि कोणत्याही त्रासांचा तुमच्यापर्यंत येण्याचा, भयाचा आणि त्रासाचा विचार करणे थांबवा. कारण मी तुमची काळजी घेत आहे. मी तुमच्यासाठी ती सर्व काही संपत्ती, सुख आणि आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत. मनापासून तुमचे केलेले प्रयत्न तुमच्या मनातील भीतीला दूर करून तुम्हाला विजेता घोषित करणार आहे. कारण चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहेत. कदाचित बाळा, तुला ते आज स्पष्टपणे दिसणार नाहीत, पण तुझ्या भविष्यात ते सर्व काही तुझ्यासाठी स्पष्ट असेल. या 7 दिवसात तुझ्या आयुष्यात काही लक्षणीय परिवर्तन घडणार आहे, जे तुला अनुभवायला मिळणार आहे. तुझ्या मुलाच्या अवतीभोवती अदृश्य शक्ती कवच मी तयार करत आहे. आजची रात्र तुमच्यावर मी आनंदाचा वर्षाव करत आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल की ते हवे आहे, तेव्हाच ते मिळणार आहे. बदल हळूहळू घडत आहे, पण तुम्हाला सकारात्मक परिवर्तन दिसण्यासाठी काही काळ लागू शकतो. जर तुम्ही आनंदाने हे सर्व काही स्वीकार करत असाल, तर येणारं संकट हरण्यासाठी तुम्हाला देवाची मदत मिळणार आहे. मनाला शांत करा आणि एकाग्र मनाने हे ऐकत राहा. बाळा, तुला जे काही कठीण वाटत आहे ते लवकरच संपवण्यात येणार आहे. स्वामी समर्थाची कृपा काय आहे हे तुला लवकरच प्राप्त होणार आहे. कोणी व्यक्ती तुझ्यासाठी कसे कर्म करतो किंवा काय विचार करतो, नकारात्मकता तुझ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो, यासाठी तुला फक्त माझे नामस्मरण करायचे आहे आणि ती सर्व काही ऊर्जा तुझ्यापासून वेगळी करण्यात येणार आहे. तुझ्या आयुष्यात माझा दिव्य प्रकाश जुळत आहे. तू फक्त शांत राहा, आनंदी राहा आणि संदेश ऐकत राहा. कारण संदेशातून तुझ्या मनाला स्पर्श करणारे आशीर्वाद मिळल्या जात आहेत. जर तू नकारात्मकता एकत्रित करत असशील, तर अगदी या क्षणाला ती थांबव. तुझी केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. स्वामींचा दिव्य प्रकाश, दिव्य आशीर्वाद खऱ्या प्रभावाने तुझ्यापर्यंत चमत्कार देत आहे. संदेशाला एकाग्र मनाने ऐकत राहा. तुम्हाला हवे ते बदल, हवा तो आशीर्वाद प्राप्त होईल. तेव्हा शेवटपर्यंत संदेश ऐकत राहा. पुढील काही तासात तुमच्यासाठी चमत्कार येतील. ते तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतील. सकारात्मक व्हा, कारण तुमच्यासाठी मी संरक्षण कवच निर्माण करतो. आजची रात्र तुमच्यासाठी मोठा चमत्कार देणारी रात्र ठरेल. कारण जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल, तेव्हा तुमच्यासाठी माझा दिव्य प्रकाश असेल, जो तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्याला प्रकाशमान बनवणार आहे. माझी ऊर्जा तुम्ही जी काही मिळत आहे ती स्वीकार करा. कारण ती स्वीकार केल्यास तुमच्या माध्यमात ते सर्व काही मिळेल जे तुम्हाला अस्तित्वात हवं आहे. सकारात्मक परिवर्तन, सकारात्मक बदल, आर्थिक नफा आणि तुमच्या कर्जबाजारीपणाचा शेवट घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे. तुम्ही जर एकाग्र मनाने येणारे प्रत्येक क्षणात देवाचे स्मरण करून तुमची इच्छा व्यक्त करत असाल, तर हा संदेश ऐकत असताना सुद्धा तुमच्यासोबत चमत्कार घडणार आहे. तुम्ही जिथे निवास करता ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल आणि त्यातून तुम्हाला जी काही ऊर्जा मिळेल ती
या संपूर्ण ब्रह्मांडाकडून, देवाकडून मिळणार आहे. सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा, कारण मी तुमच्या प्रत्येक पडलेल्या कोड्यांना सोडवणार आहे. मी तुमचा देव आहे. मी तुमच्यावर माया करतो, तुमच्यावर आशीर्वादाची छाया धरतो. मी निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमचा क्रोध आज संपणार आहे, कारण मी तो तुमच्यापासून वेगळा करत आहे. मला तुमची मदत करायला आवडते आणि ती मी करत आहे. जेव्हा या क्षणाला तू डोळे मिटून सर्व काही दुःख, त्रास माझ्या चरणाशी सोपवशील, तेव्हा मी तुझ्यासाठी मोठा चमत्कार पाठवेल, मोठा आशीर्वाद पाठवेल. अगदी तुझ्या डोळ्यातील पाणी हे आनंदाश्रू असतील आणि तू उत्साहाने, आनंदाने परिपूर्ण होशील. आज तू शांतपणे झोप घेशील, कारण तुझ्यावरचं सर्व काही संकट, त्रास आणि तुझ्यापासून दुरावलेले नाते पुन्हा तुला प्रेमासहित जवळ मिळणार आहेत. आता चिंता नको करूस, तर आशीर्वाद प्राप्त कर. आशीर्वादाची वेळ जवळ आली आहे. मी तुझ्यासाठी तुझ्या द्वारात ते सर्व काही पाठवत आहे जे तुला हवं आहे, ज्यासाठी तू प्रार्थना केली आहेस. आता त्यांना पश्चाताप करावा लागेल जे तुझ्यासाठी त्रासदायक बोलत आहेत किंवा त्रासदायक विचार करत आहेत. तुझ्या हृदयाला मी पूर्णपणे पवित्र बनवतो. तुला माझ्या ऊर्जेने पवित्र करतो. तुझ्या मुलाबाळांना मी संरक्षण कवच देतो. तुला, तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मी सुरक्षित करतो आणि तुझ्यावर माझा आशीर्वाद निरंतर राहील याची हमी देतो. तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतोस, तेव्हा तेव्हा तिथे तिथे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू भरकटणार नाहीस, तर पुढे जाणार आहेस. तुला आजपर्यंत जो काही प्रकाश प्राप्त होत होता, त्यात अधिक प्रकाश मिळणार आहे. तुझे मार्ग सुखकर होणार आहेत. आता तुला हरवलेल्या गोष्टी पुन्हा मिळणार आहेत. तेव्हा भीती, भय नाहीसे होईल. जे काही कार्य करत आहेस त्यात तुला कमालीची शांतता आणि आनंद, माझी ऊर्जा प्राप्त होणार आहे. तेव्हा धैर्याने आणि संयमाने कार्य कर. जेव्हा तुला मूर्तीतून मी आवाज देतो किंवा तू माझ्याकडे पाहतोस, तेव्हा ते सर्व काही येणारे आशीर्वाद स्वीकार कर. या माझ्या दिव्य ऊर्जेच्या हातातून तुला ती दिव्य ऊर्जा प्राप्त होत आहे. मी तुला या क्षणाला आशीर्वाद प्रदान करतो की तुझे संपूर्ण जीवन सुखाने भरणार आहे. हा संदेश साधा नाही. तुझ्या थकलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. जर तू मनापासून माझा धावा करत आहेस, म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या पुढे आला आहे. तू मला स्वामी आई मानतोस, म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश मी तुझ्यासाठी ठेवला आहे. याला शेवटपर्यंत स्वीकार कर, कारण चमत्कार आणि चमत्कार तुला प्राप्त होणार आहेत. स्वामी जे काही आज तुला देत आहेत, ते जर तू मनापासून स्वीकारलेस, तर तुझ्यावर कुठलंही संकट येणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या माझ्या अभयवचनावर तुझा विश्वास आहे ना? मग त्यामुळेच तुझं अपयश दूर होणार आहे. मागील काळात तू अपयशाचा सामना केलास. कुणीही तुला धीर दिला नाही. कित्येक लोकांनी तर तुझ्यापासून पाठ फिरवली. तू जे काही करतोस ते चुकीचे आहे असे दाखवून दिले, पण तू हरला नाहीस. तुझ्या कार्यात तू निपुणता केलीस. तू प्रत्येक कार्याला मनापासून करण्यास सुरुवात केली आणि तुझ्यासाठी दिव्य चमत्कार आला आहे. कारण इथून पुढे तुझी खूप मोठी प्रगती तू निर्माण केली आहेस. कारण भगवंत तुम्हाला आशीर्वाद देतो. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर चालण्याची जबाबदारी तुमची आहे आणि ती तुम्ही कशी पार करता हे देव पाहतो आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग उघडतो. आणि तू तेच केले आहे. त्या मार्गावर चालत आहे, म्हणूनच तू जिंकत आहेस. बाळा, पुढे चालत राहा, कारण तुझ्या जीवनाचा प्रवास सुखकर, आनंदी आहे. प्रत्येक क्षणाला तू जिथे पाऊल टाकतोस तिथे जागा निर्मळ पवित्र केल्या जाते. दैवी ऊर्जा तिथे भरल्या जाते. मला माहीत आहे तुझे काही नाते
जे नकारात्मक आहे किंवा नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत ते तुझी प्रगती पाहू शकत नाही किंवा तुला कठोर वाक्य बोलतात, त्यावेळेस त्याकडे दुर्लक्ष कर. आणि आज मी तुला जे काही सकारात्मक सांगत आहे त्याकडे कान उघडे ठेवून ऐक, कारण इथून पुढे तुझी प्रगती अगदी जलद गतीने होईल. तू जीवन स्थिर पाहशील. तुझ्या जीवनात सुख, संपन्नता, वैभव आकर्षित करशील. तुझ्या मुलाबाळांना तू ते सर्व काही देऊ शकशील जे तुला देण्याची इच्छा आहे. होय, मी तुला ते सर्व काही प्रदान करतो, ज्यामुळे तू सहज पुढे जाशील. माझ्या बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे, तुझ्या कुटुंबासोबत आहे. तुझ्या जीवनातून आज या रात्रीतून अंधकारमय गोष्टी दूर केल्या जात आहेत. माझा दिव्य प्रकाश तुला मिळत आहे. जे काही विषारी आहे ते तुमच्यातून निघून जाईल आणि जे काही सकारात्मक आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. सुखी राहा, आनंदी राहा, कुटुंबात एकत्रित राहा, कारण तुमच्या कुटुंबाची ऊर्जा वाढवल्या जात आहे. सुखी राहा. तुमच्या कुटुंबाला माझा सदैव आशीर्वाद आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत स्वीकार केला आहे तर मनपूर्वक ते आशीर्वाद स्वीकार करा. ते अंतर्मनात साठवून घ्या. तुमची ऊर्जा वाढेल. तुमच्या ऊर्जेत पवित्रता निर्माण होईल आणि जे कोणी लोक तुमच्यासाठी नकारात्मक बोलतात त्याकडे दुर्लक्ष करा. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा आहे. जर तुम्ही स्वामींच्या ऊर्जेवर, दिव्य शक्तीवर विश्वास ठेवत असाल, करत असाल, या संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीला मान्य करत असाल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी आई, मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी आई तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.